अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचे असा दावा खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. उपपंतप्रधान म्हणून तातडीनं घोषित करा अशी मागणी शहांनी मोदींकडे केल्याचंही राऊत म्हणालेले आहेत. तसंच अमित शहा आणि पंतप्रधान मोदींमध्ये मतभेद आहेत असा दावाही राऊतांकडून करण्यात आलाय. तर पंतप्रधान मोदी आणि शहा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मतभेद शोधणाऱ्या राऊतांनी मातोश्रीतील संघर्ष बघावा अशी टीका बन यांनी केली आहे. अमित शहाना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शहाना देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिला आहे, ही माझी बातमी आहे. मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा. मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा. आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे मी सांगतो आहे ये 100% सत्य है. उनको डिप्टी प्राइम मिनिस्टर तुरंत होना है और मोदी ने उनको नकार दिया है. अमित भाई शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये मतभेद शोधण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. अमित भाई शहा आणि नरेंद्र मोदीजी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना देश प्रथम राष्ट्र प्रथम याच भूमिकेतनं काम करायचं आहे. त्यांना मातोश्री 2 बांधायचं नाही आहे. त्यांना घरामध्ये बसून ठिपक्याची रांगोळी बघायची नाही आहे. त्यांना आपल्या मुलाचं करिअर सेट करायचं नाही आहे. त्यांना आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष विकायचा नाही आहे, तर त्यांना देश पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा यांच्यामध्ये कुठेही अंतर्गत वाद संघर्ष नाही आहे. अंतर्गत वाद आणि संघर्ष कुठं असेल तर मातोश्रीवर आहे. संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना मातोश्रीवर बघायला मिळतो. आमच्याकडे नेशन फर्स्ट